स्लाइड शेअर होते. तरी एकदा 6वीचा चौकोन हा भाग अभ्यासणार आहोत. तर स्लाइड मध्ये बघा, तुम्हाला चौकोनाचे काही भाग दिसत आहेत ना? कोणकोणते चौकोन आहे? चौरस, आयत, चौरस, आयत, समभुज चौकोन, पतंगाकृती चौकोन आणि समांतरभुज चौकोन. हा, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन आणि पतंगाकृती चौकोन. तर पहिला कोणता चौकोन आहे? चौरस. दुसरा आयत, तिसरा समांतरभुज चौकोन आणि चौथा समभुज चौकोन, पाचवा समलंब चौकोन आणि पतंगाकृती चौकोन. नंतर त्याचं मोजमाप कसं करतात ते तुम्हाला स्लाइड मध्ये दिसतंय. चौरस, चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? बंदिस्त असतात. ज्या आकृत्या बंदिस्त असतात त्या दिसत आहेत तुम्हाला. आयताची आकृती पण कशी? बंदिस्त असते. समभुज चौकोनाची आकृती पण बंदिस्त असते. समांतरभुज चौकोन पण चारही बाजू काय असतात? त्याच्या बंदिस्त असतात. समलंब चौकोनाच्याही चारही बाजू बंदिस्त असतात. पतंगाकृती चौकोनाच्याही बाजू बंदिस्त असतात. ज्या आकृत्या बंदिस्त असतात त्या तुम्हाला इथं स्लाइड मध्ये दिसत आहेत. पाहिलं का सगळ्यांनी? हो हो हो. चौकोनाचे प्रकार ओळखा. तर समद्विभुज, समलंब चौकोन, समलंब चौकोन, समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन, आयत, चौरस हे चौकोन दिलेत तुम्हाला. तर त्याचे प्रकार ओळखायचे. तर समद्विभुज चौकोन हा चौकोन ई तो आहे. समलंब चौकोन डी हा आहे आणि समांतरभुज चौकोन ए हा आहे. समभुज चौकोन सी आणि आयत चौकोन 3. नंतर समभुज चौकोनाचे गुणधर्म बघा. तर समभुज चौकोनाचे सर्व बाजू काय असतात? सर्व भुजा काय? एकरूप असतात. कर्ण परस्परांना काटकोनात असतात. समोरासमोरील कोन एकरूप असतात. नंतर समांतरभुज चौकोन हा चतुर्भुज असतो, ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आणि समांतर असतात. ते तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय. तर समांतरभुज चौकोन हा चतुर्भुज असताना दिसतोय आणि समोरासमोर बाजू सारख्या असतात, तेही तुम्हाला दिसतंय. चौकोन चौकोनाचे गुणधर्म बघा. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. चौकोन ई एफ जी एच समभुज चौकोन आहे. कर्ण ई जी हा कर्ण एच एफ चा लंबदुभाजक आहे. कर्ण एच एफ हा कर्ण ई जी चा लंबदुभाजक आहे. रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणारा प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. बिंदू एच व बिंदू एफ रेख जी ही च्या लंबदुभाजकावर आहे. ते जे तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय. दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. जी रेड कलरची रेषा आहे ती दोन भिन्न बिंदूंमधून एकच रेषा जाते. रेषा एच एफ ही कर्ण आणि ई जी ची लंबदुभाजक रेषा आहे. एच आणि एफ ही काय आहे? कर्ण आहे आणि तो त्या आकृतीला लागून लंबदुभाजक रेषा ओळखला जातो. तर त्याचे समीकरण काय? कर्ण एच एफ हा कर्ण एच एफ हा कर्ण आहे आणि ई जी चा लंबदुभाजक आहे. तर नंतरच्या स्लाइड मध्ये बघा, चार नैकरेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितीय आकृतीस चौकोन म्हणतात. चौकोनाच्या कोनांची बेरीज नेहमी 360 अंश असते. तर आकृतीमध्ये दिसते तुम्हाला खालची बाजू काय आहे? तर तिला बाजू म्हणतात.
दिसत नाहीये. दिसतंय का आता? बोला आता तुम्ही दिसत नव्हते आतापर्यंत. समभुज चौकोन बघा. समभुज चौकोनाचा गुणधर्म बघा. सर्व भुजा एकरूप असतात. कर्ण परस्परांना काटकोनात असतात. समोरासमोरील कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोन हा चतुर्भुज असतो ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आणि समांतर असतात, जे तुम्हाला चौकोनामध्ये दिसतंय. समांतरभुज चौकोनामध्ये दिसतंय. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ हे मोजमापमध्ये पाया म्हणून मोजले जाते आणि आयतमध्ये ते लांबी आणि रुंदीमध्ये मोजले जाते. तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समांतरभुज चौकोनाच्या पायाची लांबी गुणिले समांतरभुज चौकोनाची उंची, असं हे समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आहे. तसंच आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर तुम्हाला आकृतीमध्ये लांबी कशी दिसतात आणि रुंदी कोणत्या साईडला असते ते दिसतंय. म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. समांतरभुजांचे गुणधर्म. जर एका चतुर्भुजाचे विरुद्ध कोन समान असतील तर एक समांतरभुज आहे. तर आकृती पाहून खाली बघा. दिलेला ABCD हा एक चतुर्भुज आहे आणि चतुर्भुज ABCD मध्ये कोन A आणि कोन D बरोबर कोन A प्लस कोन B बरोबर कोन C प्लस कोन D. आता कोन A प्लस कोन B प्लस कोन C प्लस कोन D बरोबर 360 अंश, म्हणजे त्यांचं मोजमाप हे 360 अंश चतुर्भुजाच्या कोनाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार अवलंबून असतो. तर चतुर्भुज कोनाची व्याख्या बघा. चौकोन म्हणजे एका जागेत बंद होणारी 4 बाजूंची समतल आकृती. 9 चौकोन आकारांना नावे आहेत. तर त्यांची नावे कोणते? समलंब चौकोन, समद्विभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, आयत, चौरस, पतंग आणि डार्ट. चौकोन अवतल किंवा परिवर्क, साधे किंवा जटिल असू शकतात आणि त्यांना चौकोन देखील म्हटले जाऊ शकते. तर नंतर बघा, 4 सरळ बाजूंनी जोडलेले 4 बिंदू. ते तुम्हाला 4 बिंदू दिसत आहेत. तर पेन्सिलीच्या साहाय्याने ते दाखवले 4 बिंदू. 4 अंतर्गत कोन, जे आतून 4 अंतर्गत कोन दिसत आहेत. बंद क्षेत्र म्हणजे 4 बाजूंचे जे बंद क्षेत्र आहे ते क्षेत्र दिसतंय. चतुर्भुज आकाराचे गुणधर्म. चतुर्भुज कोन. सर्व परिवर्क चौकोनामध्ये 4 अंतर्गत कोन असतात ज्याचे माप 0 अंश ते 100 अंश दरम्यान असते. अवतल चौकोनामध्ये एक अंतर्गत कोन असेल तो 180 अंशपेक्षा जास्त असेल. सर्व चौकोनांसाठी अंतर्गत कोनांची बेरीज नेहमीच 360 अंश असते. चतुर्भुज बाजू. प्रत्येक चौकोनाला 4 बाजू असतात ज्या सपाट पृष्ठभागावर सतलावर 4 शिरोबिंदू जोडतात आणि प्रत्येक बिंदू आकार तयार करण्यासाठी इतर 2 बिंदूंना जोडतो. बाजूची लांबी तुम्हाला प्रत्येक चौकोनाबद्दल बरेच काही सांगते. जर 2 बाजूंची लांबी समान नसेल तर तुम्हाला ट्रॅपेझियम मिळेल, म्हणजेच एक बाजू मिळते. जर 2 बाजू समान लांबीच्या असतील तर तुम्हाला समद्विभुज समलंब चौकोन मिळेल. जर लगतच्या बाजूंच्या 2 जोड्या समान असतील तर तुमच्याकडे पतंग किंवा डाळ आहे. समजलं का तुम्हाला? मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याची तुम्ही उत्तर द्यायचे. चौकोनाला किती बाजू असतात? चौकोनाला 4 बाजू असतात. हा, तर चौकोनाला 4 बाजू असतात. संलग्न कोन कोणाला संबोधतात?
संलग्न कोण कोणाला संबोधतात? संलग्न कोण म्हणजे दोन कोण ज्याचा एक शिरोबिंदू आणि एक बाजू संलग्न कोण. संलग्न कोण दोन कोण आणि एक बाजू यांना संलग्नतात. चौकोन म्हणजे चार बाजू असलेली टिंबटिंब आकृती होय. चौकोनी आकृती. बंदिस्त आकृती होय. बंदिस्त आकृती होय. समोरासमोरील कोण बंदिस्त टिंबटिंब आकृती. असतात? एकरूप असतात. एकरूप असतात. अशा प्रकारे हा पाठ इथे संपलाय. तुम्हाला काही स्वाध्याय देते मी, तो तुम्ही घरून लिहून आणायचा आहे. कोण आहेत, सर्व कोणांविषयी माहिती लिहून आणायची आहे.